जर हवी तुम्हा सुंदर धरा हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा देते स्मरण। जर हवी तुम्हा सुंदर धरा हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा देते स्मरण। ही साद घालती झाडे कामध्ये थांबती वारे, हे पहा संपले पाणी मातीस दुखवले कोणी। ही जीवसृष्टी हा निसर्ग सुंदर मातीची पुण्याई, सांगती उद्याच्या पिढ्या मारे जपा जपा हिरवाई। थांबवू चला हे प्रदूषण, लाभू दे जगा संजीवन, या करू जतन वातावरण, रे चला जपू पर्यावरण। आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण। नमस्कार मंडळी, मी सुरभी बालावलकर ठोसर खुली पर्यावरण शाळेच्या 14व्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। खुली पर्यावरण शाळा ही ठाणे महानगरपालिका आणि पर्यावरण दक्षता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेला हा एक उपक्रम आहे आणि याला आतापर्यंत खूप चांगला प्रतिसाद देखील आपल्याला मिळत आहे आणि अनेक नवीन नवीन विषय घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येत आहोत दर शुक्रवारी। तर पर्यावरण दक्षता मंडळ या संस्थेविषयी आपण बऱ्यापैकी सर्वजण जाणता की आपली संस्था गेले 25 वर्ष पर्यावरण शिक्षण, संवर्धन आणि जनजागृती या क्षेत्रामध्ये ठाणे आणि त्याच्या आसपासच्या परिसरामध्ये कार्यरत आहे आणि त्याच्याच अनेक उपक्रमांपैकी एक उपक्रम हा ऑनलाईन खुली पर्यावरण शाळा आहे। ऑनलाईन खुली पर्यावरण शाळा ही सर्वांसाठी खुली आहे, म्हणजे सगळ्या एज ग्रुपच्या व्यक्तींसाठी ज्यांना ज्यांना पर्यावरणामध्ये इंटरेस्ट आहे अशा सर्वजण आपल्या ऑनलाईन खुल्या पर्यावरण शाळेचा भाग होऊ शकतात। जसं आपण प्रत्येक एपिसोडमध्ये म्हणजे प्रत्येक भागामध्ये आपण एकेका पर्यावरण दक्षता मंडळाच्या प्रकल्पाविषयी माहिती जाणून घेतो, तसं आज आपण जाणून घेणार आहोत माझा तलाव या प्रकल्पाविषयी। माझा तलाव या प्रकल्पाची सुरुवात 5 जून 2023 रोजी झाली आणि आता पुढच्याच महिन्यामध्ये आपल्याला या प्रकल्पाला 1 वर्ष पूर्ण होईल। आणि हा जो फोटो आपण सर्व बघत आहात तो फोटो लास्ट इयरच्या 15 ऑगस्टचा आहे आणि त्या दिवशी आपल्या ठाण्याचे माजी जे आयुक्त आहेत त्यांच्या हस्ते, अभिजित बांगर सर त्यांच्या हस्ते या माझा तलाव मोहिमेचा उद्घाटन झालेलं आहे। आणि आपण ठाण्याच्या मासुंदा तलावावरती एक मोठा उपक्रम केला होता, त्याच उपक्रमामध्ये या माझा तलावचं उद्घाटन सरांनी केलं आहे, त्यांच्या हस्ते झालं। माझा तलाव ही जी मोहीम आहे ती तलावांना नागरिकांशी जोडण्याची मोहीम आहे। म्हणजे जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीविषयी अशी ती गोष्ट माझी आहे अशी भावना जेव्हा निर्माण होते तेव्हा आपण त्या गोष्टीचा जास्त विचार करायला लागतो किंवा त्या गोष्टीचा आपण संवर्धनाकडे जास्त किंवा त्या गोष्टीकडे आपण एका वेगळ्या प्रकारे वेगळ्या नजरेने बघतो आणि ती गोष्ट आपली आहे अशी आपल्याला भावना निर्माण होते आणि आपण त्याच्याविषयी चांगलं म्हणजे त्याच्या संवर्धनाकडे आपण एक चांगल्या दृष्टीने बघायला लागतो। तर हा जो आपला उपक्रम आहे तो त्याचाच आहे की प्रत्येक नागरिकाला आपल्या तलावाशी जोडणे। आपल्या शेजारच्या घराच्या जवळ एखादा तलाव असतो किंवा आपल्या शाळेच्या जवळ एखादा तलाव असतो, तर प्रत्येक नागरिकाला तलावाशी जोडणे हा या उपक्रमाचा म्हणजे मेन उद्देश आहे। तर आतापर्यंत मला सांगायला खूप आनंद होतोय की आता ठाण्यातल्या 15 तलावांना आपण 15 शाळा जोडल्या आहेत आणि या उपक्रमाच्या अंतर्गत असा एक सब उपक्रम आपण घेतला होता की प्रत्येक तलावाला एक एक शाळा किंवा एक एक कॉलेज जोडणं। तर आतापर्यंत 15 शाळा तलावाला ऑलरेडी जोडल्या गेल्या आहेत, 15 निरनिराळ्या तलावांना, आणि आता सोसायट्यांना जोडण्याचा आपण प्रयत्न याद्वारे करत आहोत। तर इथे तुम्ही काही फोटो सुद्धा बघू शकता की अशा प्रकारे शाळा सुद्धा त्या तलावाला भेटी देतात। शाळेचे विद्यार्थी जाऊन तिथे त्यांची निरीक्षणं नोंदवतात, त्याच्याविषयी आपल्याला विविध माहिती पुरवतात। आपण या संदर्भात एक गुगल फॉर्म केला आहे आणि तो जेव्हा तुम्ही तलावाला भेट द्याल तेव्हा तो फॉर्म फक्त आपल्याला भरून पाठवायचा आहे, जेणेकरून त्या तलावाची त्या वेळची माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल। त्या तलावावरती कुठल्या प्रकारची जीवितता आढळते, त्या तलावामध्ये कचरा दिसतो का, किंवा त्या पाण्याचा रंग कसा आहे, पाण्याला वास आहे का, अशा अगदी सोप्या सोप्या प्रश्नांनी तो फॉर्म आपण बनवला आहे। आणि
आणि सर्वांसाठी तो फॉर्म अवेलेबल आहे. मी आता सेशन नंतर तो फॉर्म आपल्या ग्रुपवरती पुन्हा एकदा पोस्ट करेन. तर सर्वांनी नक्की जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या तलावाला भेट द्याल एका घराशेजारच्या, तेव्हा नक्की तो फॉर्म भरून आम्हाला पाठवा. हे अनेक अजून काही फोटो आपण बघू शकतो. आत्ताच रिसेंटली आपण ह्युमन चेनच्या माध्यमातून म्हणजे मानवी साखळीच्या माध्यमातून जनजागृतीचा उपक्रम करत आहोत. तर आता वरचा फोटो जो बघू शकतो तो उपवन तलावाचा फोटो आहे. खालचा फोटो आहे तो ठाण्याच्या मासुंदा तलावावरचा आहे. अशा अनेक तलावांवरती आपण ह्युमन चेनचा उपक्रम दर शनिवारी राबवतो. आजचा आपला जो विषय आहे तो एकदम स्पेशल विषय आहे, कारण म्हणजे आई ही जी भावना असते, म्हणजे ऍक्च्युअली ती भावनाच म्हणू शकते मी, कारण आईला आपण कुठल्याही प्रकारे डिफाईन करू शकत नाही. तर ती एक भावना आहे आणि ते खूप एक छान रिलेशन आहे. तर असं म्हणतात की स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. तर आजच्या आपल्या सेशनचा असा विषय आहे की वसुंधरा, म्हणजे माझी जी वसुंधरा पृथ्वी जी आहे ती आपल्या सर्वांच्या आईसारखीच आहे. तर आजचा विषय असा आहे माझी वसुंधरा माझी आई. आणि हा विषय ठेवायचं मेन कारण म्हणजे आता येता जो रविवार आहे तेव्हा मदर्स डे आहे. तर आपण सर्वांनी नक्की वसुंधराला सुद्धा या आपल्या सेलिब्रेशन मध्ये सहभागी करून घ्यावं, या दृष्टिकोनातून आपण आपला हा आजचा विषय निवडला आहे, माझी वसुंधरा माझी आई. आणि या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहे डॉक्टर जयश्री कुलकर्णी. मी त्यांचा थोडक्यात तुम्हाला परिचय करून देते. त्या निवृत्त प्राध्यापिका आहेत. 35हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांचे संशोधन लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, बालक मंदिर संस्था, जीवन संवर्धन फाउंडेशन या अशा अनेक सामाजिक संस्थांमध्ये त्या कार्यकारिणी सदस्य म्हणून सातत्याने कार्यरत आहेत. पर्यावरण दक्षता मंडळ आणि एन्व्हायरो व्हिजिल या संस्थांच्या कार्यकारिणी सदस्य देखील आहेत. आणि राज्ञी वुमन वेलफेअर असोसिएशन या संस्थेतर्फे आत्ताच 2024 मध्ये त्यांना कर्तृत्ववान महिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर तुमचा जास्त वेळ न घेता मी जयश्री कुलकर्णी मॅमना विनंती करते की त्यांनी आजच्या सेशनला सुरुवात करावी. नमस्कार, सगळ्यांचं खूप स्वागत आहे आणि मी धन्यवाद देते. पर्यावरण दक्षता मंडळ याचे मी एक भाग आहेच, पण मला या ठिकाणी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्यासाठी मी खूप त्यांचे धन्यवाद मानते. आणि खूप स्तुत्य उपक्रम आहे. आत्ताच आपल्याला विविध उपक्रम पर्यावरण दक्षता मंडळाने सांगितले आणि विशेषतः खुली पर्यावरण शाळा ह्याच्या मागची जी कल्पना आहे ती आपल्याला सांगितलेली आहे. आताचा जो माझा विषय आहे तो म्हणजे इंटरनॅशनल मदर्स डे या निमित्ताने आपली आई म्हणजे आपली वसुंधरा ही जणू काही आपली आई आहे आणि ते नातं उलगडून सांगण्यासाठी किंवा त्याच्याबद्दल काहीतरी विशेष बोलण्यासाठी म्हणून मला सांगितलेलं आहे. खूप सुंदर विषय आहे. माझी वसुंधरा माझी आई या शीर्षकातच एक सकारात्मकता आहे. आणि आई आपल्याला जन्म देते, संगोपन करते, आपल्याला सर्व जे हवं नको ते पाहते. त्याचप्रमाणे ही पृथ्वी ही पण आपलं पालन पोषण करते, आपलं संगोपन करते, आपले संसाधनं आपल्याला वापरायला देते. आणि जशी आईच्या प्रती आपली भावना आहे कृतज्ञतेची, तशीच भावना आपली या वसुंधरेच्या प्रती पण असली पाहिजे किंवा असावी अशी आपली संस्कृती आपल्याला सांगते. वसुंधरा या शब्दाचे समान अर्थ आपल्याला इथे दिसत आहेत. आणि उपनिषद आणि वेदांमध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये या आईला किंवा वसुंधरेला खूप मोठं आणि मानाचं स्थान दिलेलं आहे. आपण प्रातस्मरण करत असतानाच म्हणतो की समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्व मे. याचा अर्थ असा आहे की आपली ही जी धरती आहे तिला आपण आई म्हणलेलं आहे आणि साक्षात विष्णुपत्नी म्हणजे लक्ष्मी म्हणलेलं आहे. आणि सकाळी उठतानाच त्या आईला आपण वंदन करतो आणि म्हणतो की माझा पाय तुला लागतो हे पृथ्वी, हे वसुंधरे, माझा पाय तुला लागतो त्याबद्दल तू मला क्षमा कर. अशी मोठी संकल्पना, अशी विशाल अशी तत्वज्ञान देणारी आपली भारतीय संस्कृती आहे. फार पूर्वीपासून आपल्या वेदांमध्ये आणि उपनिषदांमध्ये या सृष्टीचा किंवा पृथ्वीचा, संपूर्ण ब्रह्मांडांचा उल्लेख केला गेलेला आहे किंवा ते कसं तयार झालं याचं एक शास्त्रीय विवेचन करण्यात आलेलं आहे. तैत्तिरीय उपनिषदामध्ये पंचमहाभूतांचं वर्णन केलेलं आहे. आणि पंचमहाभूतांमध्ये आपल्याला माहितीये की पृथ्वी हे एक महत्वाचा घटक आहे. पृथ्वी आणि इतर जे घटक आहेत त्याच्यामधनं आपलं शरीर पण बनलेलं आहे
आणि ही सृष्टी पण बनलेली आहे. अथर्ववेदामध्ये प्रश्नोपनिषदामध्ये सुद्धा प्राण म्हणजे काय, रई म्हणजे काय आणि यांच्या मिलनातून सृष्टी कशी निर्माण झाली याचं वर्णन केलेलं आहे. बृहद आरण्यकामध्ये सुद्धा अशा प्रकारचा उल्लेख आलेला आहे. थोडक्यात आपली भारतीय संस्कृती ही पर्यावरणाला मानते, पर्यावरण प्रेमी आहे, पर्यावरण स्नेही आहे. पर्यावरण स्नेही याचा अर्थ काय की आपण पर्यावरणामध्ये राहतो याची पूर्ण जाणीव आपल्याला क्षणोक्षणी असली पाहिजे आणि या पर्यावरणाचं देणं आपण लागतो याचीही जाणीव असली पाहिजे. जेव्हा आपण काही संसाधनं पर्यावरणामधून वापरतो तेव्हा त्याच्यावरती हक्क सांगत असताना त्याचं शोषण होणार नाही ही काळजी घेण्याची जबाबदारी आपली आहे. त्याच्याच बरोबर माझा जसा पर्यावरणावरती किंवा सृष्टीवरती या पृथ्वीवरती अधिकार आहे तसाच इतर सजीवांचाही आहे. कारण आई ही सगळ्यांची असते आणि प्रत्येक सजीवाची ती वसुंधरा ही आई आहे. म्हणून इथले प्राणी पक्षी, इथले किडे मकोडे यांना सुद्धा किंवा इथल्या वनस्पती, झाडे, वेली या सगळ्यांचा वसुंधरेवरती अधिकार आहे आणि तो हक्क आपण हिरावून घेता कामा नये. आपल्या हक्कांबरोबरच किंवा आपण जेव्हा संसाधनं वापरतो तेव्हा इतर सजीवांना सुद्धा संसाधनं वापरण्याचा हक्क आहे आणि त्याच्यावरती आपण कुठला अधिक्षेप करणार नाही अशी जाणीव आपल्याला आपली संस्कृती देते. आणि म्हणून आपली संस्कृती ही पर्यावरण प्रेमी आहे. जशी भारतीय संस्कृती आपण म्हणलं की खूप जुनी आहे आणि अनेक प्रकारची आक्रमणं आपल्या संस्कृतीवरती झाली, पण जवळजवळ ब्रिटिश येईपर्यंत पर्यावरणाचा ऱ्हास फारसा झाला नाही. पण ब्रिटिश भारतामध्ये आले आणि मग मात्र पर्यावरणावरती एक प्रकारचं आक्रमण सुरू झालं. कारण जीवनशैली वेगळी होती की आपल्याला जे हवं ते आपण घ्यायचं, यंत्राचा वापर करायचा, जेवढं आवश्यक आहे त्याच्यापेक्षा जास्त वापरायचं, जेवढे आवश्यक संसाधनं आहेत त्याच्यापेक्षाही जास्त शोषित करायची आणि त्याचं वेस्टेज करायचं, अशा प्रकारची एक संस्कृती, विलासी संस्कृती आपण ज्याला म्हणू शकू किंवा एक शोषण करणारी अशी संस्कृती निर्माण झाली. आणि हळूहळू आपल्या भारतापुरतं बोलायचं झालं तर आपण पर्यावरणाचे प्रश्न निर्माण करायला लागलो. आता सध्याच्या आपण सगळीकडे हा प्रश्न मोठा ऐरणीवर आलेला आहे की पर्यावरणाची नासधूस होते आहे, संसाधनांची नासधूस होते आहे. जल, जंगल, जमीन ही जी साधनं आहेत त्याचा एक आपण जास्त वापर करून त्याचं शोषण करतो आहोत आणि सगळ्या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेले आहेत. तर नेमकी प्रश्न कशामुळे निर्माण झालेत आणि कोणते आहेत ते आपण पाहूया. एक म्हणजे लोकसंख्येचा विस्फोट झालेला आहे. आपल्याला हे माहितीये की लोकसंख्या प्रचंड वेगाने आता काही गेल्या वर्षांमध्ये वाढलेली आहे आणि भारत तर आता क्रमांक 1 वरती आलेला आहे लोकसंख्येच्या बाबतीमध्ये. ही लोकसंख्या जेव्हा वाढते तेव्हा स्वाभाविकपणेच लोकसंख्येला आवश्यक ती संसाधनं पुरवण्यासाठी म्हणून आपण वसुंधरेवरती आक्रमण करतो. मग आपल्याला लागतं ते पाणी, आपल्याला लागतं अन्न, आपल्याला लागतात ते विविध संसाधनं म्हणजे मेटल आहेत किंवा मिनरल्स आहेत, हे आपल्याला लागतात. आपल्याला वस्तू तयार करायच्या असतात म्हणून आपण जंगलं तोडतो आणि लाकूड वापरतो. अशा प्रकारची सगळी संसाधनं आपण वापरल्यामुळे मोठा एक इम्बॅलन्स किंवा एक पर्यावरणाचा असमतोल निर्माण झालेला आहे. स्वाभाविकपणे लोकांना राहायला घरं पाहिजेत, लोकांना अन्न पुरवठा झाला पाहिजे आणि म्हणून आपण जंगलांवरती सुद्धा आक्रमण करतो, जंगल तोडून टाकतो, घरं बांधतो. आज आपण प्रत्येक शहरामध्ये बघतो आहोत की जंगलं जमीनदोस्त झालेली आहेत आणि त्या ठिकाणी घरं बांधलेली आहेत, सिमेंटीकरण केलेली आहे किंवा जी ऍग्रिकल्चरल लँड आहे तिचं सुद्धा आपण शोषण करतो. कारण जी जमीन उपलब्ध आहे ती जमीन तर काही वाढत नाही पण लोकसंख्या मात्र वाढते. मग त्या जमिनीचा आपण अतिरिक्त वापर करतो, म्हणजे त्याच्यामध्ये मग केमिकल्स टाकतो, फर्टिलायझर्स टाकतो आणि जास्त कसं उत्पादन मिळेल याचा विचार करतो आणि पर्यायाने असं होतं की ती जमिनीचा कस जातो आणि जमीन पूर्ण ही प्रदूषित होते. तर जल, पाणी, इतक्या लोकांना पाणी कुठून देणार? आता आपण सगळीकडे पाहतो की पाण्याचा प्रश्न मोठा आहे. अगदी आपण ठाण्याजवळचं जे शहापूर म्हणजे ठिकाण आहे जिथे 3 धरणं आहेत तिथे आज किती मोठा पाण्याचा प्रश्न आहे. एवढंच कशाला आपल्या ठाण्याच्या घोडबंदर परिसरामध्ये पाणी व्यवस्थित मिळत नाही आणि त्या ठिकाणी टँकर्स बोलावे लागतात. अशा प्रकारची आपली स्थिती आपण पाहतो. प्रत्येक ह्याच्यामध्ये, प्रत्येक शहरामध्ये मोठ्या
बंगलोर सारखं शहर आहे, आपण काही त्याचे फोटो आपण नंतर पाहूया. त्यामुळे अतिरिक्त वापर होतो आहे, कारण या लोकसंख्येला आपण पुरे पडत नाही आणि मग ही संसाधनं आपण वापरतो. वाढते नागरिकीकरण आहे, जसं म्हटलं की आपल्याला सोयी सुविधा लागतात. नागरिकीकरण म्हणजे काय, की आपली मानवी वस्ती वाढते, रस्ते वाढतात, फ्लायओव्हर्स वाढतात आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे आपण संसाधनं ही आपल्याला जशी हवी तशी आपण वापरतो आणि आहे त्या गोष्टींना आपण वळवतो, म्हणजे वाकवतो. आपण निसर्गाला एका परीने वाकवतो. जंगलवादी वृत्ती वाढलेली आहे, म्हणजे आपण मॉलमध्ये जातो आहोत, आपण इतर ठिकाणी जातो आहोत, जेवढं आपल्याला आवश्यक त्याच्यापेक्षाही जास्त वस्तू आपण खरेदी करतो, जास्त वस्तू बनवतो आहोत. आपल्या साधी अगदी लग्नासारखी गोष्ट असली किंवा कुठल्याही वाढदिवसासारखी गोष्ट असली त्याचे आपण इव्हेंट करतो आहोत. खाण्यापिण्याच्या भरपूर वस्तू बनवतो, त्या फेकून देतो. हॉटेलमध्ये जातो, काही गोष्टी ऑर्डर करतो आणि फेकून देतो. पाणी मागवतो, पाणी थोडंसं पितो, उरलेलं पाणी फेकून देतो. ही जंगलवादी वृत्ती आहे, म्हणजे आपल्याला एक संकुचित आणि स्वार्थी वृत्ती आहे की मला काय त्याचं, मला जे हवं ते मी घेणार आणि उरलेल्या संसाधनांचा मी वेस्टेज करणार, अशा प्रकारची वृत्ती. पण माझ्या बरोबर इतरांना आपण कोणाचं काढून घेतो आहोत. आमच्या कॉस्टिंग मध्ये एक कन्सेप्ट आहे अपॉर्च्युनिटी कॉस्ट, म्हणजे तुम्ही एखादी जर गोष्ट काढून घेत असाल किंवा एखादी गोष्ट वापरत असाल तर दुसऱ्याला त्या वस्तू वापरण्यापासून तुम्ही वंचित करता, त्याला म्हणतात अपॉर्च्युनिटी कॉस्ट. आणि जेव्हा आपण ही गोष्ट लक्षात घेतो तेव्हा आपली वृत्ती ही एक निस्वार्थी वृत्ती तयार होते. पण अशा प्रकारची वृत्ती आता दुर्दैवाने दिसत नाही आणि आपण स्वतःपुरतं पाहतो की मला पाहिजे ना मग मी घेणार, आणि त्यामधून आपण पर्यावरणावरती काय पर्यावरणाची हानी करतो आहोत किंवा इतरांचं किती आपण नुकसान करतो याकडे आपलं दुर्लक्ष होत आहे. दूरदृष्टीचा अभाव आहे, याचा अर्थ की माझ्या वागण्याचे परिणाम दूरगामी काय होणार आहेत किंवा माझ्यावरतीच त्याचा काय वाईट परिणाम पुढे जाऊन होणार आहे हे मी पाहू शकत नाही. आणि म्हणून आता मला चांगलं जगायचंय ना, ठीक आहे, मी आता विलासात जगणार, मग उद्या माझ्यासाठी हे राहणार आहे की नाही किंवा उद्याच्या पिढीसाठी हे राहणार आहे की नाही याचा विचार मी करत नाही. महात्मा गांधींनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे की जी संसाधनं आहेत ही काही तुम्हाला तुमच्या पिढीजात तुमची ठेव नाहीये, तर तुम्ही एक प्रकाराने लोन घेतलेलं आहे आणि ते लोन पुढच्या पिढीसाठी तुम्हाला परत करायचं आहे, त्यांना ते तुम्हाला परत करायचंय, त्यांच्याकडनं तुम्ही ते लोन घेतलेलं आहे. अशा प्रकारचा विचार महात्मा गांधींनी समोर आणलेला आहे. याचा अर्थ की पुढच्या पिढीसाठी आपण आपली संसाधनं ही ठेवायची आहेत, पूर्ण त्याचं शोषण करायचं नाहीये. सस्टेनेबल डेव्हलपमेंट असा आपण शब्द आजकाल वापरतो, पण ही समस्या आहे की ह्याचा अभाव, या दृष्टीचा अभाव आजकाल दिसून येतो. दुसरी एक समस्या आता आपण बघतो आहोत सगळ्यात मोठी आहे ती म्हणजे निर्जलीकरण. झाडं तोडणं आहे, याच्यामुळे जमिनीची धूप होते आणि त्याच्यामुळे जे अनेक दुष्परिणाम होतात, वातावरणाचा समतोल बिघडतो, पाण्याचा जास्तीत जास्त आपण काय म्हणतात उपसा करतो आणि पाण्याचे स्रोत, जेव्हा शहरीकरण होतं तेव्हा पाण्याचे स्रोत आपण बंद करून टाकतो, म्हणजे विहिरी आहेत, तलाव आहेत जुने ते आपण बंद करतो, त्याच्यावरती आपण माती टाकून घरं बांधतो आणि दुसरीकडे आपण पाण्याचाही उपसा जास्ती करतो. हळूहळू निर्जलीकरण होतं, वाळवंटीकरण होतं आणि एक वेळ अशी येते की पाणी नाही. दक्षिण आफ्रिकेतल्या केप टाउन मध्ये 2015 ते 18 या काळात भीषण पाणी टंचाई, इतकं मोठं संकट झालं की त्यांना सांगायला लागलं की आता इथून पुढे कोणालाही पाणी मिळणार नाही. आणि याचं कारण काय होतं, पाऊस कमी हे तर होतच, पण वाढती लोकसंख्या, अनियोजित शहरीकरण. जसं म्हणजे घरं बांधायची पण कपॅसिटी किती आहे, आपण त्यांना किती देऊ शकतो, आधी पाण्याचं नियोजन करणं, आधी पाण्याच्या स्रोतांचं नियोजन करणं हे झालं नाही. शहरीकरण बेफाटपणे करण्यात आलं आणि येणारी लोकसंख्या सुद्धा पाण्याचा नीट वापर न करता, बचत न करता अपव्यय करत गेली आणि त्याच्यामुळे आज केप टाउन मध्ये भीषण पाणी टंचाई होती, परंतु त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी या संकटावर मात केली. दुसरं उदाहरण आपण घेऊयात की भारतामधलं बेंगळुरू हे शहर, आपल्याला माहितीये की ते हे अतिशय म्हणजे सिलिकॉन व्हॅली आपण त्याला भारताची म्हणतो आणि खूप समृद्ध असं शहर, बागांचं शहर म्हणून हे प्रसिद्ध होतं. पण आत्ताची स्थिती काय आहे की 50% सार्वजनिक उपनलिका इथे कोरड्या झालेल्या आहेत. 18व्या शतकात इथे 1452 विहिरी होत्या आणि त्या बुजवत किंवा शहरीकरणाच्या या सगळ्या ओघामध्ये फक्त आता 193 विहिरी राहिलेल्या आहेत. एकेकाळी 80% हिरवाई त्या ठिकाणी होती, बागांचं शहर होतं.
आता 45% नाही, हे 4% हिरवाई, हे खूप चुकीचं म्हणजे माझ्या हातनं चूक झालेली आहे. ते 4% हिरवाई त्या ठिकाणी शिल्लक राहिलेली आहे. म्हणजे 80% कुठे आणि 4% कुठे, म्हणजे किती आपण निसर्गाच्या वरती आक्रमण करतो आहोत किंवा एक प्रकाराने त्याची शोषण करतो आहोत हे आपल्याला लक्षात येईल. हे कशामुळे झालं तर वाढते शहरीकरण, म्हणजे कॉन्क्रिटीकरण करायचं, रस्ते बांधायचे, घरं बांधायची, आणि असे काही ह्याच्यामुळे कुठेही पाणी जिरायला वाव नाही. जे पाणी पडतं, पाऊस पडतो ते जिरायला वाव नाही. पाणी वापरावरती त्याच्यामुळे आता अशी स्थिती आहे की ते बंधनं घालायला लागलेली आहेत. हे दक्षिण आफ्रिकेतलं वास्तव आहे की पाणी बघा किती मोजून त्या माणसाला द्यावं लागतंय. अशा स्थितीमध्ये त्यांनी पाण्याचं अशी स्थिती आली होती त्यांच्यावरती 2018 मध्ये, आणि मग त्यांनी त्याच्यामधून पाण्याचं नीट व्यवस्थापन करून आता तिथली परिस्थिती नीट आहे. आता हे बंगलोर मधलं आत्ताचं स्थिती आहे की केवळ तुम्हाला एक एक भांड, एक एक पातेल एवढंच पाणी मिळणार, तेही टँकरनी पाणी पुरवणं हे काही लॉंग टर्म किंवा शाश्वत अशा प्रकारचं सोल्युशन नाहीये. पण हे आत्ताची स्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. हे अफाट जंगलतोड हे कशामुळे झालेलं की अफाट जंगलतोड, त्यामुळे जमिनीची धूप होते. आपल्याला माहितीये की झाड तोडल्यामुळे काय होतं आणि झाड एक लावल्यामुळे काय होतं. आपण सगळे प्रश्न दूर करू शकतो ते एक झाड लावल्याने, आणि सगळे प्रश्न निर्माण होतात ते झाड तोडल्याने. तर हे आपण अफाट वृक्षतोडीमुळे ही निर्जलीकरणाची समस्या निर्माण होते, वाळवंटीकरण होतं. हळूहळू जी जमीन आहे ती नापीक होत जाते, त्याच्यामध्ये गवताचे पातं सुद्धा उगवत नाही, आणि अशा प्रकारची रखरखीत अशी जमीन आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे वसुंधरेचं आपण काय केलेलं आहे, तिला तहानलेली ठेवलेली आहे, अशा प्रकारचं भीषण वास्तव आपल्याला दिसून येत आहे. अजून आपले महत्वाचे 3 समस्या कोणत्या आहेत की ह्या सगळ्या गोष्टींमुळे वातावरणात बदल झालेला आहे. की जेव्हा आपण झाडं तोडतो आणि जेव्हा आपण हिरवाई नष्ट करतो तेव्हा स्वाभाविकपणे सगळा समतोल ढासळतो, आणि जे हवेमधले जे आर्द्रता आहे, हवेमध्ये जो कार्बन शोषून घेण्याची क्षमता आहे ती आपण नष्ट करतो. 2024 हे सर्वात उष्ण वर्ष म्हणून जवळजवळ डिक्लेअर करण्याची आता वेळ आलेली आहे. मागच्या वर्षी उष्णता होती, त्याच्यापेक्षा जास्त उष्णता या वर्षी आपल्याला जाणवते आहे. आता आपण बाहेर पडू शकत नाही, 11 ते 4 या काळामध्ये बाहेर पडू नका असं सरकारतर्फे सगळीकडे सांगितलं जातं, आणि सगळ्या शहरामध्ये ही स्थिती आहे. म्हणजे आता माथेरानमध्ये सुद्धा आता लोक गेलेले होते आणि त्यांनी असं सांगितलं की तिथे उकडतंय, तिथे थंड हवेचं ठिकाणी राहिलेलं नाहीये, तर तिथेही उष्णता आहे. म्हणजे आपण समतोल किती ढासळवलेला आहे हे आपल्या लक्षात येत आहे. आणि हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण हे आता उच्चांकाला पोहोचलेलं आहे, आणि अशाच जर हे वाढत राहिलं तर 5 वर्षांमध्ये याचा कडेलोट होईल अशा प्रकारचं बाकीत हवामान तज्ञ करत आहेत. दुसरं आपल्याला एक दुसरी समस्या दिसते की जैवविविधता कमी झालेली आहे. स्वाभाविकपणे जेव्हा उष्णता वाढते तेव्हा अनेक प्राणी पशु पक्षी ह्याच्यामध्ये टिकाव धरू शकत नाही. नंतर वाढत्या शहरीकरणामुळे आपण जंगलावरती जेव्हा आक्रमण करतो आणि तिथली जमीन घरांसाठी वापरतो, तेव्हा स्वाभाविकपणे जंगली जे जनावर आहेत, प्राणी आहेत, पक्षी आहेत, त्यांना आपण त्यांचा अधिवास काढून घेतो, आणि मग कित्येक ठिकाणी आपल्याला असं दिसतं की त्यांना खाण्यासाठी अन्न नाही, पाणी नाही, आणि म्हणून ते जंगली श्वापद आहेत ते आपल्या घरामध्ये राहत्या वस्तीमध्ये शिरताना दिसून येतात. शहरामध्ये सुद्धा आपण काय पाहतो की आपण ज्या ठिकाणी राहतो ते झाडं तर नाहीच आहेत, पण जी झाडं आहेत तिथे आपण काहीतरी रोषणाई करतो. नंतर रात्री उशिरापर्यंत आपण मोठ्या मोठ्यांनी गाणी वगैरे लावलेली असतात, म्युझिक लावलेलं असतं, आणि ह्या पाखरांना किंवा पक्ष्यांना आणि पशूंना आपण घाबरवून टाकतो, गोंधळवून टाकतो की आता दिवस आहे का रात्र आहे. त्यांचं सगळं जीवनचक्र आपण बदलवून टाकतो, आणि त्यांची फर्टिलिटी कमी होते. पिल्लांना कुठे आपण ठेवायचं, घरटी कुठे बांधायची, पिल्लं कशी वाढवायची, अशा प्रकारचा प्रश्न त्या पक्ष्यांच्या मनामध्ये निर्माण होतो. आपली घरं पण आता अशी आहेत की आपण प्राणी आणि पक्षींच्या स्नेही नाहीयेत. जे पूर्वीच्या काळी आपल्या घराच्या वळचणीला चिमण्या घरटं करायच्या आणि चिमण्या आपली पिल्लं वाढवायच्या, पण आता घरांची स्थिती अशी आहे की असं वळचण वगैरे काही राहिलेली नाहीये. किंवा प्राण्यांना आपण सहज अधिवास द्यायचो. आपल्या गावांमध्ये, घरांमध्ये गायी असायच्या, गुरं असायची, शेळ्या मेंढ्या असायच्या, आणि आपल्या जीवनाचा एक भाग म्हणून त्यांनाही आपण वाढवायचो, त्यांच्यासाठी पण आपण अन्न निर्माण करायचो. पण आता आपणच जेव्हा थर्माकोलच्या ताटलीमध्ये खातो तेव्हा आपण ह्याची केळीची पानं किंवा पत्रावळ्या ह्याच्यावरती जे जगणारे गायी वगैरे होत्या, म्हशी होत्या, ते आपण काही विचार करत नाही होत. आणि ह्याच्यातून होत आहे की
जैवविविधता, अनेक प्रकारचे जे पाणथळ जागा आहेत तिथे आपण जे सांडपाणी टाकतो आहोत किंवा तिथे आपण कचरा टाकतो, तिथली जे वनस्पती आहेत, तिथले जे प्राणी आहेत ते कमी होत आहेत, रेक्लेमेशन होत आहे त्याच्यामुळे कमी होत आहे, प्रदूषणामुळे जे पाण्यामधले वनस्पती आहेत किंवा पाण्यामधले जे प्राणी आहेत, जे जलचर आहेत त्यांची संख्या कमी होते, काही काही स्पेसिस या कमी होत गेलेल्या आहेत किंवा त्या संपुष्टात आलेल्या आहेत. नंतर आपण यंत्रांनी मासेमारी करतो आहोत आणि त्याच्यामुळे सुद्धा अनेक प्रकारे म्हणजे माशांची संख्या कमी होते. अनेक वेळेला मासे हे केमिकल्स टाकल्यामुळे मरतात आणि किनाऱ्यावरती आपल्याला मेलेले मासे सापडतात. अशा प्रकारच्या बातम्या आपल्याला पाहायला मिळतात. तर ही जैवविविधता कमी होणे हे दुसरं संकट आत्ताच्या काळामध्ये आहे. प्रदूषण वाढत आहे. प्रदूषण म्हणजे काय हे आता सांगायची आपल्याला मला वाटतं आवश्यकता नाही. पाणी, हवा, प्रकाश, माती सगळ्याच प्रदूषण आपण करतो. अगदी साधा आपण साबण वापरतो, शॅम्पू वापरतो आणि ते आपण पाण्याद्वारे, आपल्या ड्रेनेजद्वारे किंवा आपल्या खाडीमध्ये जातं किंवा मातीमध्ये मिसळतं, तिथे केमिकल्स वाढत राहतात. अशा प्रकारे प्रदूषण आपल्या छोट्या छोट्या गोष्टींमधनं प्रदूषण घडून येत आहे आणि त्याचा परिणाम असा होतो की मातीचा कस कमी होतो, शुद्ध हवा मिळत नाही, शुद्ध पाणी मिळत नाही, प्रकाश म्हणजे स्वच्छ आकाश, निरभ्र आकाश हे आपल्याला पाहायलाच मिळत नाही. आकाश म्हणजे काय हेच पाहायला मिळत नाही, सगळीकडे आपल्याला प्रकाशच दिसतो. त्यामुळे शहरातल्या लोकांना आकाश कसं असतं आणि तारे कसे असतात, नक्षत्र कशी पाहायची हे काहीच त्यांना दूर जाऊन कुठेतरी दाखवायला लागतं. अशी स्थिती आजची आहे. परंतु हे सगळं होत असताना आपण जेव्हा म्हणतो की माझी वसुंधरा माझी आई, तर आपल्या आईचं संगोपन करणं किंवा आईला संकटातनं बाहेर काढणं किंवा आपल्याच संसाधनासाठी आपल्याला आपली वसुंधरा आहे तिचं नीट पालन पोषण करायला हवं. आणि म्हणून सकारात्मक प्रयत्न हे भारताच्या पातळीवरती कोणते आहेत हे आपण थोडंसं मांडूया. की आतापर्यंत आपण सगळी संकट पाहिली, जी निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या पाहिल्या, आता आपण पॉझिटिव्ह गोष्टी पाहूयात की लोकांना याची जाणीव झालेली आहे आणि वेगवेगळ्या पातळीवरती प्रयत्न होत आहेत की माझी वसुंधरा माझी आई आहे आणि तिला वाचवण्याची किंवा तिला नीट ठेवण्याची, तिची तब्येत आणि तिचं आरोग्य चांगलं ठेवण्याची जबाबदारी आमची आहे. हे मानणारे जे लोक आहेत त्याच्यामध्ये 3 प्रकारच्या पातळ्यांवर प्रयत्न होत आहेत. एक म्हणजे सरकारी पातळीवर, दुसरं म्हणजे एनजीओज किंवा स्वयंसेवी संस्था, पर्यावरण दक्षता मंडळासारख्या, आणि तिसरं म्हणजे शेतकरी किंवा ग्रामस्थ हे स्वतः, नागरिक स्वतः सुद्धा प्रयत्न करतायत. त्याच्यातले काही प्रयत्न 3 मी उदाहरण दाखल तुम्हाला केस स्टडी म्हणून दाखवते की ज्याच्यामधून आपल्याला लक्षात येईल की आईच्या प्रती जी आपली कर्तव्य भावना असते किंवा कृतज्ञता असते, तीच कर्तव्य भावना आपली वसुंधरेच्या पोटी आहे हे दाखवून देणारे हे प्रयत्न आहेत. आता भारताची लोकसंख्या 17% आहे, पण आपलं कार्बन उत्सर्जन फक्त 5% आहे. म्हणजे आपण ह्या बाबतीत आपण म्हणू शकतो की आपलं कार्बन उत्सर्जन नियंत्रित करणं याच्यामध्ये आपण थोडंसं सक्सेसफुल झालेलो आहोत. आणि आपले जे सरकार आहे, प्रधानमंत्री आहे, त्यांनी असं सांगितलं की 2070 पर्यंत हे कार्बन उत्सर्जन 0% आणेल. म्हणजे हे प्रयत्न आपण निर्धाराने केले तर कार्बन उत्सर्जन आपण हवेमधील कमी करू शकतो आणि त्याद्वारे आपण वसुंधरेचं जे संकट आहे ते कमी करू शकतो. नंतर जीवाश्म इंधन, आपल्याला माहिती आहे की औष्णिक इंधनापासून खूप हानी निर्माण होते, पण जीवाश्म इंधन हे एक नवीन अशा प्रकारचं पारंपरिक म्हणूयात किंवा एक नवीन स्त्रोत आहे. 40% वीज निर्मितीचं उद्दिष्ट आपण साध्य केलेलं आहे आणि जे वेळापत्रक होतं त्यामध्ये आपण 9 वर्ष आधीच ही जी जीवाश्म इंधन आहे त्याचं उद्दिष्ट 9 वर्ष आधीच आपण साध्य केलेलं आहे. म्हणजे हा एक सकारात्मक प्रयत्न आहे आणि त्याच्यामध्ये आपण यशही मिळवलेलं आहे. याचा अर्थ आपण नीट जर फोकस करून प्रयत्न केले तर आपण नक्की यशस्वी होऊ शकतो आणि वसुंधरेला वाचवू शकतो. नंतर पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जा याचं प्रमाण पण वाढलेलं आहे गेल्या 5 वर्षांमध्ये, तर ते जास्त वाढलेलं आहे. आता ह्या ठिकाणी अशा प्रकारचं एक ऑब्जेक्शन येतं की सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा हे पूर्णतः हे पर्यावरण प्रेमी नाहीये, कारण त्याच्यासाठी जे पॅनल्स बनवायला लागतात, त्यासाठी जी ऊर्जा लागते आणि त्यामध्ये जे प्रदूषण होतं त्यामुळे पर्यावरणाची हानी होतेच. परंतु तरी आपण म्हणू की अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत म्हणून ह्या ऊर्जा आपण जास्ती वापरतो आहोत, ज्या नैसर्गिक ऊर्जा आहेत. हे पण एक सकारात्मक पाऊल आहे. ग्रीन हायड्रोजन, विजेवर चालणारी वाहनं हेही आपण वाढवतो आहोत आणि त्यामुळे कर्ब उत्सर्जन आणि प्रदूषण कमी होण्यासाठी प्रयत्न करतो. घरांमध्ये सौर ऊर्जेचा वापर हेही आपण करतो. आता तर सगळ्या म्हणजे शहरांमध्ये पण अशा प्रकारची
अट घातलेली आहे की तुम्ही सौर पॅनल बसवलं पाहिजे आणि सौर ऊर्जा पाण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर केला पाहिजे किंवा घरातील विजेसाठी वापर केला गेला पाहिजे. अशा प्रकारचं एक सकारात्मक पाऊल भारताने उचललेलं आहे. दुसरा एक आपण जलजीवन मिशन हा एक सरकारी उपक्रम आहे, पण ह्याच्यामध्ये अतिशय यशस्वी हा झाला की ग्रामीण भागामध्ये जे जुने स्रोत होते ते जुने पाण्याचे स्रोत हे पुन्हा जिवंत करून, तसेच पावसाचा पाण्याचा पूर्ण वापर करून, पाण्याची बचत करून, सांडपाण्याचा पुनर्वापर, म्हणजे हे खूप मोठं पाऊल एक उचललं गेलं की जे ग्रे वॉटर आपण ज्याला म्हणतो त्याच्यावरती थोडी प्रक्रिया करून पुन्हा त्याचा वापर करणं, हे ह्या सगळ्या तंत्रामधून 76% गावांमध्ये नळाने पाणी पुरवठा केलेला आहे. जलजीवन मिशन हे अतिशय एक अँबिशियस असा सरकारचा उपक्रम आणि हा एक काही अंशापर्यंत आपण म्हणू शकतो की 76% गावांपर्यंत हे पाणी मिळालेलं आहे. तर हा एक यशस्वी उपक्रम आहे. त्याच्याच बरोबर NGO हा सुद्धा एक दुसरा घटक आहे की जो ज्या पातळीवरती कार्य चाललेले आहे. त्याच्यामध्ये आपण उदाहरण घेऊ की प्रगती प्रतिष्ठान हे आपल्या ठाण्यातलंच उदाहरण आहे. प्रगती प्रतिष्ठाननी आपलं कार्य केलं जव्हार आणि मोखाडामध्ये. तर जव्हार आणि मोखाडा हे 130 किलोमीटर ठाण्यापासून दूर आहेत आणि गेले 40 ते 45 वर्षापासून इथे मोठं काम सुरू आहे की पूर्ण ह्या भागाचा जो आदिवासी भाग आहे, वनवासी भाग आहे आणि त्याचं पूर्ण एकदा काय म्हणतात त्याला आपण पुनर्वसन करण्याचा किंवा त्याचं पुनर्निर्माण करण्याचं काम हे प्रगती प्रतिष्ठाननी केलेलं आहे. तिथे सगळ्यात पहिला काय केलं की वनीकरण, म्हणजे मोखाडा हा भाग म्हणजे मला आठवतो मी पाहिलेलं आहे की रखरखीत भाग आणि जमीन ही वर्कस प्रकाराची, म्हणजे सगळं पाणी निघून जातं, म्हणजे खूप पाऊस पडतो तिकडे पण तो पाऊस सगळा वाहून जातो आणि पाणी धारण करून ठेवण्याची क्षमता तिथल्या जमिनीमध्ये नाही. पण तिथल्या जमिनीचा अभ्यास करून सामाजिक वनीकरणाच्या अंतर्गत तिथे मोखाड्यावरती अशी वनराई लावली की ज्याला आपण म्हणून सदाहरित वन किंवा जे पावसाच्या पाण्यावरती जगतात अशा प्रकारची झाडं लावून पूर्ण पट्टा हा हरित केलेला आहे. कितीतरी हेक्टर जमीन ही तिथे त्याचं वनीकरण करण्यात आलेलं आहे. आणि आता तिथे आपण पाहायला गेलो तो डोळ्याला अशी हिरवाई दिसते, त्याच्याबरोबर झाडांची सावली आहे, त्याच्या खाली जमिनीची धूप त्यामुळे कमी झालेली आहे, त्या खालची सेंद्रियता वाढलेली आहे, अनेक जैवविविधता याला सुद्धा कुठेतरी हातभार लागलेला आहे. शेतकऱ्यांनाही काही उत्पन्नाचे स्रोत, कारण हवामानाचा समतोल त्या ठिकाणी साधला जातो, पाऊस जास्ती पडतो आणि शेतकऱ्यांना सुद्धा एक चांगला दिलासा मिळतो. एवढा एका वनीकरणाच्या प्रकल्पावरनं हे झालेलं आहे. चेकडॅम्स त्या ठिकाणी बांधलेले आहेत की जिथे वर्कस जमीन आहे ठीक आहे, मग जे डॅम्सचे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये चेकडॅम्स त्या ठिकाणी बांधून तिथे पाणी अडवण्याची सोय केलेली आहे. शेततळी बांधलेली आहेत की पाणी वाहून जाताना ठीक आहे, मग प्लास्टिक टाका आणि त्याच्यामध्ये पावसाचं पाणी साठवा, इतर पाणी साठवा आणि उन्हाळ्यामध्ये जनावरांची आणि शेतीची सोय करा. तिथे दुबार तिबार पिकं घेतली जातात, म्हणजे जो शेतकरी फक्त 3-4 महिने शेती करत होता तिथे आता भाजीपाला, फळं याची लागवड होते. हे 2-3 पिकं घेत आहेत, 2-3 फुलं पण घेत आहेत, मोगऱ्याची लागवड होते आणि आपल्याला दिसतं की 12ही महिने तिथे जे हिरवीगार अशा प्रकारची भूमी आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. म्हणजे प्रगती प्रतिष्ठान एक आहे. अशा प्रकारची अनेक प्रतिष्ठानं, अशा प्रकारच्या अनेक NGOज भारतभर कार्य करत आहेत आणि त्याच्यामधून एक जे वसुंधरेच्या प्रती आपलं जे ऋण आहे ते फेडण्याचा प्रयत्न होतो आहे आणि तिथले जे म्हणजे सन ऑफ सॉइल जे भूमिपुत्र आहेत त्यांच्यावरती त्यांना सुद्धा एक प्रकारचा दिलासा मिळतो आहे. तिसरा एक आहे की शेतकरी स्वतः प्रयत्न करत आहेत. म्हणजे दुष्काळ आहे, पाऊस कमी पडतो आहे, ठीक आहे, आता दुष्काळाचे आणि पाऊसमानाचे अनेक कारण आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला एल निनो आणि ला निना हे प्रकारचे जे प्रवाह आहेत प्रशांत महासागरातले ते आपल्याला माहित झाले. अलीकडेच याच्याबद्दलचं संशोधन सगळं येतं आहे आणि त्याच्या प्रभावामुळेच आता ह्या वर्षी पाऊस चांगला पडेल अशा प्रकारचं भाकीत होत आहे. तरी सुद्धा काही जिल्हे, काही भाग आपल्या देशामधले असे आहेत की तिथे कायम दुष्काळ असतो. उदाहरणार्थ सातारा जिल्ह्यामधले काही दुष्काळी तालुके आहेत, 4 तालुके, आणि त्याच्यामध्ये खटाव तालुका आहे, मान तालुका आहे की हे कायम दुष्काळ, पिढ्याने पिढ्या दुष्काळ. तरी सुद्धा तिथल्या शेतकऱ्यांनी चिकाटीने त्या दुष्काळाशी सामना केलेला आहे आणि आत्महत्या केलेल्या नाहीयेत. म्हणजे वसुंधरेचे हे पुत्र आहेत पण या पुत्रांनी हार मानलेली नाहीये आणि असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्याच्यामधून
त्यांनी कशा प्रकाराने हा सामना केला हे खरंच पाहण्यासारखं आहे. अशा प्रकारचे प्रयत्न इतरही जिल्ह्यांमध्ये चालू असतील की त्यांनी वेगवेगळी पिकं घेतली, जी ज्याला आपण रोटेशन मध्ये पिकं म्हणतो, आणि त्यामुळे जमिनीचा कस राखून ठेवला. पाणी कमी लागणारी पिकं ही घेतली, भाज्या आणि फळांची लागवड केली, आणि ज्याच्यामधून कव्हरिंग पिकं ज्याला म्हणता येईल आपल्याला की कस ठेवणारी अशी कव्हरिंग पिके सुद्धा त्यांनी घेतली, आणि त्याच्यामधून त्यांनी आपलं उत्पादन पण वाढवलं, आणि वसुंधरेचं जे शोषण मूल्य आहे, म्हणजे त्याचे जे पोषण मूल्य आहे ते व्यवस्थित वापरलं. त्याचं वसुंधरेचं शोषण केलं नाही किंवा कस कमी होण्यापासून जमिनीला वाचवलेलं आहे. त्याच्याच बरोबर जोड उद्योग सुरू केले. पशुपालन आहे, कुक्कुटपालन आहे, दूध व्यवसाय आहे. आता पशुपालन हा व्यवसाय असा आहे की जो पूर्णतः म्हणजे शेतीवरती आणि हे सगळे एकमेकांवरती अवलंबून आणि एकमेकांना पूरक अशा प्रकारचे हे उद्योग आहेत. त्यामधनं उत्पादन तर मिळतच, परंतु एकमेकांना मदत पण होते. म्हणजे शेतीला मदत होते. पशुपालन जे गाई शेळ्या मेंढ्या हे ज्या ठिकाणी बसतात त्यांचं जे खत मिळतं त्यांच्या विष्ठेपासून, त्यापासून जमीन सकस होते हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यापासून जो चारा निर्माण होतो तिथे त्या चाऱ्यामधून सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं पीक घेतलं जातं, आणि वसुंधरेचं जे पोषण मूल्य आहे त्याचा नीट वापर होतो. तर हे सगळे जोड उद्योग आहेत ते पूरक आहेत एकमेकाला, आणि असे उद्योग करून पण त्यांनी आपलं स्वतःचं तिथे सर्व्हायवल ठेवलेलं आहे. सहकारी शेतीचे प्रयोग केलेले आहेत. हा खूप एक चांगला प्रयोग आहे की आपली जी सगळी संसाधन आहेत ती एकत्र आणायची आणि सहकारी तत्वावर सगळ्यांनी वापरायची. त्याच्यामध्ये सुद्धा सेंद्रियीकरण केलेलं आहे, आणि केमिकलचा वापर कमी करून जास्तीत जास्त सेंद्रिय अशी शेती कशी करता येईल ह्याचे प्रयत्न केलेले आहेत. आणि ह्या प्रयत्नातून त्यांनी आपल्याला स्वतःला आत्महत्येपासून रोखलेलं आहेच, पण संपूर्ण समाजासमोर एक उदाहरण ठेवलेलं आहे की आपण अतिशय बिकट अशा दुष्काळाचा कसा सामना करू शकतो, आणि वसुंधरेलाही वाचवू शकतो आणि स्वतःलाही वाचवू शकतो. अशा प्रकारचे प्रयत्न या ठिकाणी झालेले आहेत. म्हणजे मला या ठिकाणी हे म्हणायचं आहे की वसुंधरेच्या प्रती कृतज्ञ राहून या वसुंधरेचं संगोपन, लालन पालन, तिची संसाधनं वापरत असताना ती कमीत कमी वापरणं आणि त्याच्याच बरोबर संसाधनं परत करणं हे सुद्धा आवश्यक आहे. जे आपण घेतो ते आपण परत करणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे, आणि अशी शिकवण आपल्याला या सगळ्या तीनही उदाहरणामधनं दिसते. आणि अशाच प्रकारचे प्रयत्न वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्तरावरती केले तर नक्कीच हे जे वसुंधरेवरचं संकट आहे ते आपण दूर करू शकू, आणि खऱ्या अर्थाने आपण वसुंधरेचं ऋण फेडलेलं आहे किंवा त्याच्यातनं ऋणमुक्त होण्याचा प्रयत्न केलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद जयश्री मॅम. तुम्ही आज माझी वसुंधरा माझी आई या विषयावरती अतिशय सुंदर मार्गदर्शन सर्वांना केलेलं आहे, आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे असं 3 लेवलवरती प्रयत्न सुरू आहेत. म्हणजे तुम्ही आधी प्रॉब्लेम सुद्धा सांगितले आणि आपल्याला त्यावर सोल्युशन देखील आहे हे सुद्धा तुम्ही सांगितलं. तर असं 3 लेवलवर सुरू आहे. तसं आपल्या एनजीओ लेवलवर काम आहे. भारत सरकार किंवा इव्हन आता ठाण्याचं उदाहरण घेतलं तर टीएमसी सुद्धा खूप छान कार्य करत आहे या निमित्ताने. आणि इंडिव्हिज्युअल लेवलवर सुद्धा आपण असं म्हणू शकतो की जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये सहभागी झालं, म्हणजे त्यांनी एनजीओ सोबत काम सुरू केलं किंवा त्यांच्या पर्सनल लेवलवर सुद्धा त्यांनी काम सुरू केलं, तरी सुद्धा आपण आपल्या पृथ्वीला काही परत देऊ शकतो. तर अतिशय सुंदर मार्गदर्शन तुम्ही आज इथल्या सर्व पार्टिसिपेंट्सना केलं. तर मी पुन्हा एकदा सर्व पार्टिसिपेंट्सना विचारू इच्छिते की कोणाला काही प्रश्न असेल तर त्यांनी स्वतःला अनम्यूट करून प्रश्न विचारायला हरकत नाही. आय थिंक आज प्रश्न पार्टिसिपेंट्सना नाहीये, पण पुन्हा एकदा सर्व पार्टिसिपेंट्सना अशी विनंती आहे की जसं आता मॅमनी सांगितलं की आपण इंडिव्हिज्युअल लेवलवर सुद्धा काही असे प्रयत्न करू शकतो जेणेकरून वसुंधरेला फायदा होऊ शकतो. तर आपल्यापैकी कोणी असे काही इंडिव्हिज्युअल लेवलवर काही प्रयत्न केले असतील तर त्याविषयी सांगायला सुद्धा हरकत नाही. जसं की झाडं लावू शकतो, काही जणांनी झाडं लावली असतील, पक्ष्यांसाठी आपल्या गॅलरीमध्ये पाणी ठेवू शकतो. तर असे काही छोटे छोटे उपक्रम जर कोणी केले असतील आपल्या तर त्याविषयी तुम्ही सांगायला नक्की हरकत नाही. कचरा व्यवस्थापन हे सुद्धा एक उत्तम उदाहरण आहे. म्हणजे ओला सुका कचरा म्हणजे घरच्या घरीच तो वेगळा करणं हे सुद्धा एक खूप अतिशय सुंदर कॉन्ट्रीब्युशन म्हणू शकतो आपण वसुंधरेच्या संवर्धनासाठी. कोकिला ढाके मॅम, तुम्ही प्रश्न विचारू शकता. हा, नमस्कार मॅडम. खूप छान माहिती मॅडमने सांगितली. मी बाहेर जाऊन तसे काही करत नाही, पण वैयक्तिक पातळीवरती मात्र माझे बरेच प्रयत्न चालू असतात.
ओला कचरा जो आहे म्हणजे आम्ही घरातच कंपोस्ट करत होतो आतापर्यंत, पण आता आमच्या सोसायटीमध्येच एक प्लॅन बसवलाय आणि त्यामुळे ओला कचरा जो आहे तो ओला कचरा आमच्या सोसायटीतच त्याचं हे होतं. आणि आमच्या सोसायटी मधलं जे पाणी आहे रेन वॉटर हार्वेस्टिंगची पण सोय आमच्या सोसायटीमध्ये केलेली आहे. त्याच्यानंतर मुलांमध्ये साबणाचा कमी वापर. आताच मॅडमने सांगितलं की शॅम्पू आणि साबण या बारीक बारीक गोष्टी आहेत, पण त्याच्याने साबण म्हणजे शेवटी क्षारच आहे. त्याच्याने पाण्याचं प्रदूषण होतं, मातीचं सुद्धा प्रदूषण होतं. तर माझ्या परीने जास्तीत जास्त जागरूकता निर्माण करण्याचा, माझा नातू आहे, त्याचे मित्र आहे, मी टीचर होती, आता सेवानिवृत्त झाले, तर शाळेमध्ये असताना सुद्धा हे माझे प्रयत्न चालू होते. प्रत्येक पर्यावरण दिन जो आहे तो पर्यावरण दिन मी शाळेमध्ये छान साजरा करत असे. असे बरेच निबंध स्पर्धा वगैरे त्याच्यात मी सहभाग घेते पर्यावरणाच्या संदर्भामध्ये, आणि माझ्या परीने किती प्रयत्न मला करता येईल त्यासाठी मी जागरूक असते. धन्यवाद मॅडम. खूप छान मॅम, तुम्ही अतिशय छान स्वतःच्या पर्सनल लेवलवरती खूप छान उपक्रम करत आहात. मीनाक्षी धुरी मॅम, तुम्हाला काही ऍड करायचं आहे का? हा, आम्ही आमच्या घरी जो प्लास्टिकचा कचरा असतो तो वेगळा टाकतो. म्हणजे एक साध्या कचऱ्याचा डबा असतो आणि प्लास्टिकचा कचऱ्याचा डबा असतो. त्यात आम्ही रिफिलीवरचं जे एकदम छोटं प्लास्टिक कव्हरिंग असतं ते तिथपासून ते सगळ्या मोठ्या प्लास्टिकच्या पिशव्या असं सगळं एकत्र वेगळं टाकतो आणि ते वेगळंच कचरेवाल्यांना देतो. त्यामुळे ते विकून म्हणजे ते विकतात ते. खूप छान, खूप छान. कारण प्लास्टिक हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आताच्या काळातला आणि त्याचं व्यवस्थापन करणं ही खूप मोठी जबाबदारी आहे. म्हणजे ते प्रत्येकाने करायला पाहिजे ऍक्च्युली. आपल्या कार्यक्रमात पुढे जाताना आपल्यासोबत आज प्रदूषण विभागाच्या प्रमुख सौ मनीषा प्रधान मॅम उपस्थित आहेत. तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी याविषयी काही ऍड करावं. तर आजचं लेक्चर खूप सुंदर झालं. आम्ही खूप अगदी घाईघाईमध्ये सुरभी मॅडमना रिक्वेस्ट केली होती की 12 तारखेला इंटरनॅशनल मदर्स डे आहे, तर त्या दृष्टीनं तुम्ही हे लेक्चर आयोजित करा. तर डॉक्टर जयश्री कुलकर्णी मॅडमनी अतिशय घाईघाईत त्यांना सांगून सुद्धा खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे. धन्यवाद. तर सध्या आपल्याला माननीय आयुक्तांच्या तर्फे आपले जे ठाणेपाचे आयुक्त आहेत त्यांनी सध्या ठाणेकरांना आवाहन केलेलं आहे पाणी बचतीचं. खूप मोठ्या प्रमाणात उन्हाळा आहे, पाणी अतिशय कमी आहे, तर सगळ्यांना आमचं हे आवाहन आहे की पाणी बचतीसाठी जे विविध प्रकार आहेत, आता मोठ्या प्रमाणात आपल्या सोसायट्यांमध्ये पाणी जातं म्हणजे वॉशिंग मशीन मध्ये, खूप मोठ्या प्रमाणात ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन मध्ये आपलं पाणी जातं. तर पूर्ण क्षमतेने जेव्हा तुमचे कपडे असतील तर तेव्हा आपण वॉशिंग मशीन लावावं आणि पाण्याची बचत करावी. त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात गाड्या धुतल्या जातात पिण्याच्या पाण्यानं ठाण्यामध्ये, तर त्याच्यासाठी काहीतरी लोकांनी प्रतिबंध करावा. त्याच्यानंतर दाढी करताना, हात धुताना, तोंड धुताना पाण्याचे नळ मोकळे सोडले जातात. तर आपल्याला ज्या धरणातून पाणी येतं, जे शहापूरतली धरणं आहेत तिथले लोक अत्यंत तहानलेले आहेत. रोज आपण महाराष्ट्र टाइम्स मध्ये, लोकसत्तामध्ये त्याबाबतच्या बातम्या ऐकत असतो आणि त्यांच्या वाटणीचं जे पाणी आहे ते आपण घेतो आणि मोठ्या प्रमाणात त्याचा जर आपण असं दुरुपयोग करत असू तर ते चांगलं नाहीये. तर या प्रकारचं फक्त आव्हान आपल्याला या दिवशी मला करायचं आहे. तर आमच्या उपायुक्त मॅडम आहे त्यांना मी रिक्वेस्ट करते की त्यांनी 2 शब्द मार्गदर्शन करावं. नमस्कार मॅडम. कुलकर्णी मॅडम, तुमचं मनपूर्वक धन्यवाद. कारण इतक्या छोट्या वेळेत पण, कमी वेळेत पण तुम्ही सुंदर मार्गदर्शन केलंय. म्हणजे ती संकल्पनाच इतकी सुंदर की माझी वसुंधरा माझी आई, आणि तिच्या प्रती आपण कृतज्ञता हे करायची आहे, मांडायची आपली. तर अतिशय सुंदर वाटलं आणि इतकं छान मांडणी केलीत की आजच्या समस्या काय आहेत आणि त्यावर आता काय उपाययोजना सुद्धा होते. अगदी जे आपण की काय होईल पुढे, तर त्याहीपेक्षा नंतर त्याच्यावर काय उपाय, सरकार काय करतंय, लोकांनी काय करायला पाहिजे, शेतकरी वर्ग काय करतोय, एनजीओ कसे त्याच्यातून प्रयत्न करतायत, ही सुंदर माहिती मिळाली. म्हणजे मला तर आज सकाळीच कळलं की दुपारीच की हे आहे म्हणून, ही मीट म्हणून. पण एक थोड्या वेळात पण तुम्ही खूपच छान माहिती दिलीत. अत्यंत धन्यवाद. आणि आता जसं मॅडमने आव्हान केलंय, पाणी पुरवठा विभागाने आमचं आव्हान केलेलं आहे, पाण्याचा वापर अतिवापर करू नका.
तेही सर्वांपर्यंत पोहोचेल असे आशा वाटते. आणि हे 2 शब्द बोलून संपवते. थँक्यू. पर्यावरण दक्षता मंचाच्याही थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सुरभी मॅडम. थँक्यू मनीषा मॅम, थँक्यू अनघा मॅम. आज तुम्ही खुल्या पर्यावरण शाळेमध्ये आल्याबद्दल आणि आपले विचार या विषयाबद्दल तुम्ही मांडले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा जयश्री मॅम तुमचे सुद्धा धन्यवाद. आपण आता कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे वळूया. मगाशी जसं आपण दर भागामध्ये एका पर्यावरण दिनाविषयी माहिती घेतो, तसं आज आपण एका दिनाविषयी माहिती घेणार आहोत. तो आहे इंटरनॅशनल हनी बी डे. हा दिवस 20 मे रोजी साजरा केला जातो. आणि जीवसृष्टीमधील असंख्य आश्चर्यांपैकी एक आश्चर्य म्हणजे मधमाशी आणि त्यांचं सामाजिक जीवन असं म्हणू शकतो आपण. बहुतांश वनस्पती ज्या आहेत त्या या मधमाशांच्या परागीभवनावरती अवलंबून असतात. आणि मधमाशा फुलामधील रस गोळा करतात आणि त्यापासून मध तयार करतात आणि त्यांचं जे फुलामधले जे परागकण असतात ते त्यांच्या पायांना किंवा पंखांना चिकटून दुसऱ्या फुलावर जातात आणि तशा प्रकारे परागीभवन होत असतं मधमाशांच्या माध्यमातून. परंतु दुर्दैवाने गेल्या काही दशकांमध्ये मधमाशांची संख्या कमी होत आहे. मधमाशी आणि इतर कीटक जे परागीभवनाचं काम करतात अशा सर्वांची संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होत आहे. आणि या पार्श्वभूमीवरती संयुक्त राष्ट्र संघाने 20 मे हा जो दिवस आहे तो इंटरनॅशनल हनी बी डे किंवा मधमाशी दिवस असा हा दिवस म्हणून तो घोषित केला आहे. तर अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी असं म्हटलं होतं की इफ द बी डिसअपियर्ड ऑफ द सरफेस ऑफ द ग्लोब देन मॅन वुड ओनली हॅव 4 years टू लिव्ह. म्हणजे समजा जर हनीबी या पृथ्वी तलावरून नाहीशी झाली तर फक्त 4 वर्ष मानव जात ही जगू शकते. त्यांनी असं पुढे म्हटलं होतं की नो मोर बीज, नो मोर पॉलिनेशन, नो मोर प्लांट्स, नो मोर ॲनिमल्स आणि नो मोर मॅन. त्यांनी सुद्धा म्हणजे एवढ्या महान शास्त्रज्ञाने या विषयावरती त्यांचं मत मांडलेलं आहे. त्यामुळे केवढं कमी हनीबी यांचं महत्व किती जास्त आहे हे आपण त्याच्यातून जाणून घेऊ शकतो. तर मधमाशांच्या अधिवासाचे संरक्षण करणं, नंतर मधाची पोळी योग्य प्रकारे काढणं, म्हणजे बऱ्याचदा आपण असं बघतो की एखाद्यांच्या बिल्डिंग जवळचं मधमाशांचं पोळं असेल तर ते जाळलं जातं किंवा तिकडे धूर केला जातो. तर असे काही म्हणजे चांगल्या प्रकारे सुद्धा आपण ते म्हणजे मधमाशांना डिस्टर्ब न करता आपण त्यांचं पोळं काढू शकतो. तर यासाठी सुद्धा प्रशिक्षणाची गरज असते. त्यानंतर विषारी कीटकनाशकं न वापरणं, शास्त्रीय प्रशिक्षण घेऊन मधमाशा पालन करणं हे सुद्धा एक चांगलं सोल्युशन यावरचं असू शकतं. सर्वांना नक्की मधमाशी पालन करणं, ज्यांना इंटरेस्ट असेल ते त्यांच्या एरियामध्ये मधमाशी पालन नक्की करू शकतात. तर याच विषयी मला एक अनाउन्समेंट करायची आहे. मधमाशी पालनाचा एक वर्कशॉप आपण ऑर्गनाईज केलेला आहे. तो आपल्या पर्यावरण दक्षता मंडळाचा ग्रीन करिअर कोर्सेसच्या अंडर बी किपिंगचा वर्कशॉप आपण ठेवला आहे, जो 12 मे रोजी म्हणजे रविवारी 10 ते 12 या वेळामध्ये आपल्या पर्यावरण दक्षता मंडळाच्या निसर्गायन केंद्रावरती होणार आहे. निसर्गायन हे जे केंद्र आहे ते कल्याण मुरबाड रस्त्यावर आहे. तिथे आपण हा बी किपिंगचा वर्कशॉप ऑर्गनाईज केला आहे. तर ज्यांना यामध्ये पार्टिसिपेट करायचं असेल त्यांनी नक्की या खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा. त्यानंतर अजून एक ऍड करावं असं वाटतं की ग्रीन शॉपी हा आपल्या संस्थेचा एक प्रकल्प आहे. त्याच्यामध्ये आपण भारतातल्या जे म्हणजे आदिवासी किंवा महिलांचे ग्रुप असतात त्यांनी बनवलेल्या ज्या इको फ्रेंडली वस्तू आहेत त्यांना आपण स्टेज उपलब्ध करून देतो. तर इकडे आपण बघू शकतो की वाळ्याच्या अनेक वस्तू आपण इथे बघू शकतो. ऍक्च्युली आता उन्हाळा आहे त्यामुळे वाळा हे त्याचं थंड नेचर असतं. सो वाळा आपण जर वापरला उन्हाळ्यामध्ये, वाळ्याचं सरबत किंवा वाळ्याची टोपी, वाळ्याचा पंखा, वाळ्याचा गणपती किंवा अशा अनेक जर आपण प्रोडक्ट्स वापरले तर ह्याचा नक्कीच फायदा आपल्याला होऊ शकतो. हेल्थसाठी सुद्धा ते अतिशय चांगलं आहे. तर सर्वांना अशी विनंती आहे की तुम्हाला जर यातले काही प्रोडक्ट्स हवे असतील, वाळा हा आपल्या प्रोडक्ट्स पैकी एक आहे, पण आपल्याकडे अजून असे अनेक जवळजवळ 50 पेक्षा जास्त आपण इको फ्रेंडली प्रोडक्ट्स आपल्या दादोजी कोंडे स्टेडियम मधल्या ऑफिसमध्ये आहेत. तर ज्यांना यामध्ये येऊन बघायचं असेल तर तुम्ही नक्की दादोजी कोंडे स्टेडियमला भेट देऊ शकता किंवा या क्रमांकावर तुम्ही संपर्क देखील करू शकता. आणि या निमित्ताने अजून एक सांगायचं आहे की आजचा विषय होता माझी वसुंधरा माझी आई, आणि आता रविवारी मदर्स डे आहे. तर सर्वांना अशी सुद्धा विनंती आहे की आपल्या आईसोबत किंवा आपण ज्यांना आपल्या आईच्या स्थानी मानतो अशा व्यक्तींसोबत आपण मदर्स डे साजरा करू शकतो. तर त्यानिमित्ताने तुम्ही आईसोबत एक झाड लावू शकता किंवा त्यांना घेऊन एखाद्या तलावाला भेट देऊ शकता किंवा पर्यावरण दक्षता मंडळाच्या एखाद्या इव्हेंटसाठी सुद्धा येऊ शकता. तर तुम्ही जेव्हा असं काही पर्यावरणाच्या दृष्टीने म्हणजे वसुंधरेच्या सुद्धा बेटरमेंटसाठी काही असं काही कराल संडेला, तर ते तुम्ही या म्हणजे त्या सेल्फी घेऊन आम्हाला टॅग करा. हे आपलं संस्थेचं अकाउंट आहे पर्यावरण दक्षता मंडळ, इंस्टाग्राम आयडी आहे. तर तुम्ही नक्की असं काही
एखादा इव्हेंट केला किंवा एखादा उपक्रम केला तर नक्की हॅशटॅग माझी वसुंधरा माझी आई असा हॅशटॅग करून तुम्ही नक्की आपल्या संस्थेच्या अकाउंटला टॅग करू शकता. TMCचं देखील ऑफिशियल अकाउंट आहे, तर दोन्ही अकाउंट मी तुम्हाला आपल्या ग्रुपवरती पाठवेन. तर तुम्ही जर काही चांगला असा इव्हेंट केलात किंवा काही उपक्रम केला तर नक्की हॅशटॅग माझी वसुंधरा माझी आई असं आपल्या इन्स्टा अकाउंटला टॅग करा, अशी सर्वांना विनंती आहे. त्यानंतर पुढच्या भागाकडे वळताना आपले पुढचे 3 सेशन जे आहेत त्याविषयी मी सांगते. दिनांक 17-24 या 2 दिवशी डॉक्टर अनिकेत ठोसर यांचं एनर्जी या विषयावर सेशन आहे. 17 तारखेला नॉन रिन्युएबल एनर्जी आणि 24ला रिन्युएबल एनर्जी या विषयावरती सेशन आहे. आणि 31 तारखेला पुन्हा जयश्री कुलकर्णी मॅमचं सेशन आहे पर्यावरण दिन या विषयावरती, कारण 5 जून हा दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. तर त्या दिवसाविषयी आपल्याला डॉक्टर जयश्री कुलकर्णी मॅम पुन्हा एकदा मार्गदर्शन करणार आहेत. सर्वांचं खूप खूप धन्यवाद आजच्या सेशनला उपस्थित राहिल्याबद्दल. आणि TMCले सुद्धा पुन्हा एकदा आभार. जयश्री कुलकर्णी मॅमचा सुद्धा खूप खूप आभार आणि तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद की तुम्ही या सेशनला उपस्थित राहिलात. आजचं सेशन संपलं असं मी घोषित करते. थँक्यू सो मच.